गुरुभ्यो नमः। श्री गुरुभ्यो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। अभीपसिद्धार्थसिद्ध्यर्थं पूजितो यः सुरागणैः सर्वविघ्नहरस्तस्मै श्रीगणाधिपतये नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। वंशी विभूषितकरा नवनीरदाभात् पीताम्बरादरुणबिम्बफलाधरोष्टात् पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् पदं किमपि तत्त्वमहं न जाने। लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयोधमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। नागेन्द्रहाराय त्रिलोचनाय भस्माङ्गरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगम्बराय तस्मै नकाराय नमः शिवाय तस्मै नकाराय नमः शिवाय। शिव शिव शंकर शंकरा हर 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 महादेव हरा। शिव 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 शंकरा हर 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 महादेव हरा। शिव शिव शंभो शंकरा हर 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 महादेव हरा। शिव 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 शंकरा हर 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 महादेव हरा। हर 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 महादेव हरा। हर 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 महादेव हरा। हर हर हर
माजवीन शंभो मज पूर्णता अकारण करुणावरुणाने श्री भक्त वांछा कल्पतरू पिनाकधारी जटाधारी व्याघ्रांबरधारी भगवान शिवजी भोलेनाथांच्या वाङ्मयीन प्रतिमूर्ती श्री शिव महापुराण कथेअंतर्गत आपण भगवान शिवजींना जाणण्याचा प्रयत्न करत आहोत। सज्जनो, ही जाणण्याची प्रवृत्ती जर मनामध्ये निर्माण झाली असेल तर त्यामागे अनेकांचे आशीर्वाद आहेत। भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा सकल कंठभूषण ज्ञानोबाराय तुकोबाराय आदी संत समूह भगवान परमात्म्याच्या व्यापकत्वाला दर्शवणारे ज्यांचे शब्द आहेत, अशा साधू संतांच्या पवित्र वाणीने त्यांच्या आशीर्वादात्मक वचनातून भगवान परात्पर अखिलेश्वर प्रभू रामचंद्रांच्या पवित्र सानिध्यामध्ये आदिशक्ती मुक्ताबाई आईसाहेबांच्या कृपाछत्राखाली वसलेलं पवित्र आपलं हे गाव आहेरवाडी गावामध्ये गेल्या 6 दिवसापासून आपण शिव महापुराण रूपी ज्ञानगंगेमध्ये स्नान करत आहोत। आपलं जीवन खूप पवित्र आणि आनंददायी या शिव महापुराण कथेमुळे झालेलं आहे। गेल्या 6 दिवसापर्यंत आपण शिव महापुराण कथेचा महिमा श्रवण केला असेल, बिंदुक नावाच्या ब्राह्मणाचा उद्धार श्रवण केला असेल, देवराज ब्राह्मण चंचुला आदींची कथा पहिल्या दुसऱ्या दिवशी आपण श्रवण केली। त्यानंतर शिवपूजन कोणत्या स्वरूपाने करावं, सगुण करावं की निर्गुण करावं, जर सगुण उपासक असतील तर त्यांनी कोणत्या पिंडीची कोणत्या शिवलिंगाची स्थापना करावी, निर्गुण उपासक असतील तर शिवजींना जाणण्यासाठी आपण कोणत्या माध्यमाचा आश्रय घ्यावा, अनेक प्रश्नांची उत्तरं या 6 दिवसामध्ये आपल्याला प्राप्त झालेली आहेत। आणि कालच्या कथेचा विराम आपला श्री गणेश यांच्या जन्मोत्सवापर्यंत येऊन थांबला, बरोबर आहे। काल कोण कोण होते बरं गणपती बाप्पांच्या लग्नाला? वा वा, सगळेच होते ना। लाडू सगळ्यांना मिळाले का? क्या बात आहे, खूप सुंदर असा आनंद। आणि आपले गणपती बाप्पा सुद्धा एवढे चतुर होते काल, त्यांनी एका माळेत 2-2 नवऱ्या पटवल्या, म्हणजे केल्या असं मला म्हणायचं होतं। नियोजक पण तेवढे चतुर आहेत, डबल हार नको बुवा, सुंदर नियोजन महाराज, खूप आनंद वाटला। सज्जनो, श्री गणेशांच्या पवित्र अशा दर्शनानंतर श्री गणेशांची महती काल जरा धावत्या वेगामध्ये आपल्याला सांगितली, पण आता पुन्हा एक नजर श्री गणेशांच्या चरित्राकडे टाकण्यापूर्वी मोठा आनंद वाटतोय मला सांगायला की 6 दिवसापासून आपल्या आहेरवाडी गावातील तर महिला मंडळ कथेला येतातच। एवढा दिव्य भव्य असा मंडप असताना सुद्धा महिला मंडळाला सुद्धा बसायला जागा उरत नाही, म्हणून माझे काका बाबा दादा भाऊ हे सगळे मंडपाच्या बाहेरून कथा श्रवण करतात। त्याचबरोबर पाडलेकर मंडळीचं सुद्धा विशेष प्रेम आपल्याला पाहायला मिळतंय। आणि मला आहेरवाडीच्या महिलांना असं सांगायचंय की आता हे उष्ण फेडावं लागणार आहे तुम्हाला। जेव्हा पाडल्याला कथा होईल तेव्हा तुम्हाला सुद्धा तिथे जावं लागेल बरं का, असं करू नका, ते जावंच लागतं। कुणाचीही कथा असू द्या, फक्त पाडल्याविषयी नाही म्हणणार मी, आजूबाजूच्या खेड्यांमध्ये गावामध्ये जर काही कार्यक्रम असले तर आपल्याकडून जोपर्यंत शरीरात ताकद आहे तोपर्यंत आपण प्रवास करू शकतो, नाही का। आणि नंतर हातपाय थकल्यानंतर काय घरीच बसायचंय, किती संसाराची हाय हाय केली तरी सोबत तर काही येणार नाही, पण जो आनंद इथे मिळतो तो आनंद तुम्हाला घरी बसून मिळणार नाही। रामकृष्ण हरी।
वा वा. काल सुद्धा आमच्या किशोर दादांची उपस्थिती होती, आजही आलेले आहेत. विणेकरी बाबा आलेत, समस्त माता भगिनी, आणि पुन्हा आज दुग्ध शर्करा योग. आज आपल्या या शिवमहापुराण कथेमध्ये ज्यांचा आज आपल्याला एक नवीन या कथेमध्ये संगीतासाठी ज्यांची साथ प्राप्त झाली असे असणारे आदरणीय श्री हरिभक्तपरायण गौरव दादा. वा वा वा. बघा, अकोला जिल्ह्यातून आदरणीय गौरव दादा यांची उपस्थिती आहे. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. महाराज आले देवाजीच्या मनात, तिथे कुणाचे चालेना. काल ह्या टायमाला आम्हालाही माहित नव्हतं की उद्या दादांची भेट होईल, किंवा कदाचित त्यांच्याही मनात नसेल की उद्या आपण आहेरवाडीला पोहोचू. आणि म्हणून भगवान परमात्म्याने जिकडे दिशा दाखवली तिकडे आपण चालत असतो. आपल्या इच्छेप्रमाणे काही घडत नाही महाराज. तर आज गौरव दादांची उपस्थिती आहे. त्याचबरोबर 6 दिवसापासून तुम्ही तबल्याच्या तालावर नाचत होते. आज तुम्हाला मृदुंगाच्या तालावर कथेमध्ये नाचवणार आहेत आमचे माऊली शुभम दादा. वा वा. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी सुद्धा. संगीत है कला ईश्वर की, हर सुर में बसत है राम. रोगी को सुनाए रागिनी तो उसे भी मिले आराम. नाही का महाराज? माणसं बदलतात, म्हणजे कलाकार बदलतात, कथाकार बदलतात, कथाकार बदलतात पण कथा तीच राहते. कलाकार बदलतात पण संगीत तेच राहतं. फक्त आनंद घ्यावा की घेऊ नये ही आपल्या मनस्थितीवर अवलंबून असतं. मला खूप आनंद वाटला. सुंदर दादांची उपस्थिती आहे. पहिलाच प्रसंग आहे त्यांचा आणि आमच्या भेटीचा. सज्जनो, या ठिकाणी श्री गणेशांच्या जीवनाला एवढं विशेषत्व का प्राप्त झालं त्याचं कारण रुद्र संहितेमध्ये व्यासदेवजी वर्णन करतात. ऐका. पित्रोश्च पूजनम कृत्वा प्रकांती च करोति तस्य वै पृथ्वी जन्यम फलं भवति निश्चितम्. या श्लोकामध्ये गणेश देवतांचं किंवा गणपती बाप्पांच्या विशेष गुणांचं वर्णन केलंय. काय विशेषत्व आहे त्यांच्या जीवनामध्ये? पितृश्च पूजनम कृत्वा प्रक्रांतीच करोति यः तस्य वै पृथ्वी जन्य फलं भवति निश्चितम्. श्री गणेशांनी पृथ्वीच्या मोलाने किंवा पृथ्वीपेक्षा श्रेष्ठ माझे माता पिता आहेत अशा पवित्र भावाने माता पित्यांना प्रदक्षिणा केली, आई वडिलांना प्रदक्षिणा केली. आणि म्हणून कार्तिक स्वामींपेक्षा सुद्धा श्री गणेशांचं स्थान हे श्रेष्ठ ठरलं. सज्जनो, तीर्थयात्रेचं फळ भरपूर आहे, श्रेष्ठ आहे. जोपर्यंत शरीरामध्ये ताकद आहे तोपर्यंत तीर्थयात्रा करून घ्यावी, नक्की करावी. आषाढी कार्तिकेला पंढरपूरची वारी करावी. पण याचा अर्थ असा नाहीये की घरातल्या देवतांना पूजू नये आणि बाहेरच्या देवांना शोधत फिरावं. भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याला विटेवर उभं करण्याचं सामर्थ्य पुंडलिक रायांना ज्या पुण्याने प्राप्त झालं ते पुण्य सुद्धा हेच आहे जे पुण्य गणपती बाप्पांनी आपल्या जीवनात प्राप्त केलं. मातृदेव भव पितृदेव भव. आपण आनंदाने म्हणतो ना, भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी, धनी मला विदाखवारा विठुरायाची पंढरी, धनी मला विदाखवारा विठुरायाची पंढरी. उभा राहिला
सजनो, जीवाचं सर्वात जवळचं जे स्थान असतं ना ते त्याचे माता पिता असतात. सगळ्यात जवळचं आपले जीवाचे जीवलक जे असतात ते आपले माता पिता असतात. मी असं म्हणणार नाही की मुलींचं आई वडिलांवर विशेष प्रेम असतं, मुलं आई वडिलांवर प्रेम करत नाही, अजिबात नाही महाराज. आई वडिलांवर प्रेम मुलगी आपल्या शब्दामध्ये व्यक्त करते, पण मुलगा आपल्या शब्दामध्ये व्यक्त करू शकत नाही. हा दोघातला फरक असतो. मुलगी बोलून दाखवते, माझ्या मायबापासाठी काही करावं लागेल तरी मी करणार. आपण पटकन बोलून टाकतो, आपल्या पोटात राहत नाही जास्त वेळ. पण मुलगा प्रेम करत नाही असं वाटतं का तुम्हाला? मुलाचं विशेष प्रेम असतं बरं आपल्या आईवरती. मागे कथा केल्यानंतर मी घरी गेली आणि गेल्याबरोबर माझा मुलगा मला भेटला. आता 8-10 दिवसानंतर आई घरी आल्यावर लेकरू कसं भेटणार आहे आईला? तो असा मागून आला, असं पकडलं मला. मी त्याचा हात धरला, असं रागाने पाहिलं त्याच्याकडे. म्हटलं, दादू माझा खूप राग आहे तुझ्यावर. म्हणे, काय झालं आई, काही चुकलो का मी? अरे 8 दिवसापासून गेली होती, 8 दिवसात तू एक वेळा सुद्धा फोन केला नाही मला. बिट्टू मला दररोज फोन करते, तू एक दिवस सुद्धा फोन केला नाही. तो म्हणे, आई तू 7 दिवस कथा करत होती, तुझ्या कथेमध्ये तुला संसाराच्या गोष्टी कशाला सांगू मी, म्हणून तुला मी फोन नाही केला. ही सत्य घटना आहे. व्यासपीठावर खोटं बोलून काही भेटणार नाही मला. जेव्हा तो हे वाक्य बोलला ना, खरंच माझं हृदय भरून आलं की हा फरक असतो मुलीमध्ये आणि मुलामध्ये. मुलगी दिवसातून 4 वेळा फोन करेल, पप्पा तुम्ही जेवले का, आई तुझी तब्येत बरी का, तुझं कसं चालू आहे, तुझं काय नाही चालू. मन हलकं होतं, मुलीचंही होतं, आईचंही होतं, बापाचंही होतं. पण मुलाचा स्वभाव असा असतो महाराज, तो मुलगा त्याचं मन नाही व्यक्त करू शकत, तो बोलून नाही दाखवू शकत. कदाचित मुलीपेक्षा मुलाचं हृदय हे फार मोठं आहे, समुद्रासारखं आहे, म्हणून तो त्याच्या भावना आपल्या हृदयामध्ये साठवून ठेवतो महाराज. त्याचं हृदय तेवढं खंबीर करावं लागतं त्याला. प्रत्येक मुलाला वाटतं आपल्या आईने आपल्या डोक्यावर हात फिरवावा. प्रत्येक मुलाला वाटतं माझ्या बापाजवळ मांडीला मांडी लावून बसण्याची संधी मला मिळावी. पण मला असं वाटतं की आपल्या मुलाचं लग्न झाल्यानंतर मुलाविषयी आपले गैरसमज जास्त वाढतात. नाही आता काय, त्याची बायको आली, आता तिचं ऐकत असेल तो काय आमचं ऐकणार आहे का? आता तो तिकडे लक्ष देतो, आता आई वडील कुठे लागतात का? पण खरं सांगते महाराज तुम्हाला, जेवढं अंतःकरण मुलाचं आपल्या आई वडिलांविषयी तिळतिळ तुटतं ना, तेवढं कदाचित मुलीचं तुटत नसेल. कारण मुलगी ही परक्याच्या घरी गेलेली असते, ती आपल्या घरी 2 दिवसाची पाहुणी बनून येते. पण शेवटपर्यंत आई वडिलांना मी श्रद्धेने सांभाळेल, नाही जास्त. पण ज्यावेळी प्रभू रामचंद्र 14 वर्षाच्या वनवासाला गेलेले असताना राजा दशरथाने शेवटी आपल्या रामाच्या आठवणीने प्राण सोडला. भगवंता माझ्या जीवनात दुसरं सुख नाही मिळालं तरी चालेल, पण राजा दशरथाला जसं पुत्राच्या विरहामध्ये राम 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 म्हणता प्राण सोडावा लागला, तसे वाईट दिवस माझ्या बापावर कधी येऊ देऊ नको. एवढा खंबीर विचार करणारा आणि धीर गंभीर विचार करणारा जो असतो ना, तो पुत्र असतो महाराज. हा फार मोठा गैरसमज आहे की मुलांना आई वडिलांची काळजी नाही किंवा मुलं आई वडिलांचा विचार करत नाही. अहो, जो स्वतः कुणाचा तरी बाप झालेला असतो ना, तो जेव्हा आपल्या पुढच्या पिढीला पाहतो, आपल्या मुलांना पाहतो, तेव्हा नक्की एक वेळा तरी त्याच्या जीवनामध्ये असा प्रसंग येत असेल की त्याचं हृदय त्याला म्हणत असेल, अरे सगळ्या परिस्थिती अनुकूल असताना, बापाची प्रॉपर्टी असताना, तुझ्या मुलाचे लाड पुरवणं तुला एवढं जड जातंय, तेव्हा तुझ्या बापाने त्या परिस्थितीमध्ये तुला कसं शिकवलं असेल, तुला कसं वाढवलं असेल. महाराज, भगवान एवढा निर्दयी नाहीये.
अहो दगडालाही पाझर फोडण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे, तेव्हा आपण तर एक आईच्या पोटी जन्माला आलेले लेकरू आहोत. आज भाऊ भाऊ बहिणी बहिणींमध्ये वादविवाद पाहायला मिळतात. कशासाठी? पैशासाठी, प्रॉपर्टीसाठी. सगळ्यांना माहितीये की 1 रुपया सोबत जात नाही. कुणी कोणाला देऊन देत नाही किंवा कुणी कोणी सोबत नेत नाही. मेल्यानंतर कमरेचा करदुडा सुद्धा काढून घेतला जातो. काय राहतं शिल्लक? हे सर्व कळतं महाराज. तरी जमिनीच्या तुकड्यासाठी भांडणे, इस्टेटीसाठी भांडणे. एक सद्गृहस्थ वारले आणि ते सद्गृहस्थ वारल्यानंतर त्यांचा जवळचा मित्र होता, ज्यांचा व्यवहार पहिल्यापासून सगळ्यांना माहित होतं गावात की यांचा पैशांचा देण्या घेण्याचा व्यवहार दोघांमध्येच असतो. यांना कमी पडलं तर हे देतात, त्यांना वाटलं तर ते देतात. तो सद्गृहस्थ वारल्यानंतर त्याचा मित्र आला. दशक्रिया विधी झालेला होता. 10 दिवसापर्यंत घरामध्ये एकच चर्चा होती की पप्पांचे पैसे मिळाले, पण ते त्यांनी कुठं ठेवले, कोणाला दिले काहीच माहित नाही. मग काय करायचं? आणि दशक्रिया विधीला तो मित्र आल्यानंतर त्या मित्राजवळ ही चर्चा त्या मुलांनी केली. म्हणजे आमच्या वडिलांचे पैसे आले, काय ते 5-10 लाख रुपये आले असतील, त्यांनी तो व्यवहार कुठे फिरवला, कोणाला दिले, काय दिले आम्हाला काहीच माहित नाही. तुम्ही जवळचे मित्र आहेत, तुम्हाला कल्पना असेल तर सांगा. त्यावेळी त्या सद्गृहस्थाने त्यांना सांगितलं, म्हटले बघा तुमच्या वडिलांनी कुणाला दिले तर नाही, 10 लाख रुपये आले होते, पण तुमच्या बापावर 20 लाख रुपये कर्ज होतं. आता जर तुमचं खरं प्रेम असेल तर तुम्हीच 10 लाख रुपये मला द्या, कारण माझ्याकडून त्यांनी 20 घेतले होते. सज्जनो, अशा वेळी ते 4ही मुलं विचार करतात. म्हटले आपण 4ही भावांनी जर 25-25 हजार रुपये वाटून घेतले तर कदाचित आपल्या वडिलांवर असणारा जो कर्जाचा कलंक होता तो तर मिटेल. मुलं वाईटच असतात असं नाहीये महाराज. ते 4ही भावंड 25-25 हजार रुपये एकत्र करतात. आपल्या वडिलांच्या मित्रांकडे ते पैसे 25-25 ते ज्या पद्धतीने ती रक्कम जमलेली आहे ती एकत्र करतात. सांगतात आम्ही थोडे थोडे करून का असे ना आमच्या वडिलांनी जे तुमच्याकडून घेतले ते तुम्हाला परत करू, फक्त हा माणूस माझे पैसे बुडवून मेला असं कधी तोंडावर आणू नका, असं कधी म्हणू नका. त्यावेळी त्या सद्गृहस्थाने मोठ्या आनंदाने 4ही मुलांना मिठी मारली. सांगितलं बाळांनो, मी तर तुमची परीक्षा पाहत होतो. तुमच्या वडिलांना माझ्याकडे देणं नाहीये, उलट त्यांनी 10 लाख रुपये माझ्याकडे दिले होते. ते 10 लाख रुपये मी तुम्हाला देणार आहे, फक्त तुमची योग्यता आहे की नाही ते मला पाहायचं होतं. सज्जनो, प्रसंग अनेकांच्या जीवनामध्ये अनेक येतात, पण त्या प्रसंगाला खरं उतरण्यासाठी तेवढी हिंमत पाहिजे, तेवढी ताकद पाहिजे. संपत्ती एका बाजूला आणि आई वडिलांचं प्रेम एका बाजूला आहे. एका बाजूला सार्वभौम संपत्तीचे तुम्ही मालक असाल, पण माय बापाचे आशीर्वाद जर आपल्या डोक्यावर नसतील तर ती संपत्ती सुद्धा माणसाला फिकी वाटू लागते. श्री गणेशांचं चरित्र हेच तर शिकवतं आपल्याला. आम्ही साऱ्या महाराष्ट्रभर फिरतो. कोणत्याही गावामध्ये कानाकोपऱ्यात कुठेही कार्यक्रम असला तर लोकांची अपेक्षा असते ताई तेवढं 2 शब्द आई वडिलांविषयी बोला बरं का. आणि सगळ्यांच्या पाठातलं गाणं गावतो आपण. तुमचं सगळ्यांचं पाठ येते. ज्यांचं पाठ असेल त्यांनी पण म्हणा, त्यांच्या आई वडिलांसाठी म्हणा. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवना आकार. आई वडील माझे काय सांगू त्यांचे उपकार. जीवनाच्या वाटेवर किती असतो त्यांचा आधार. आई
छाया मला हवी जीवनभर, तुझ्या शीतल छायेमध्ये सारं आयुष्य जगेन. आई देवा पाशी मी ग, आई तुलाच ग मागेन. आई माझी मायेचा सागर. किती सुंदर शब्द आहेत महाराज या कवितेचे, या गीताचे किती सुंदर शब्द आहेत. जोपर्यंत मायबाप त्या गावामध्ये जिवंत आहेत तोपर्यंत मुलीसाठी ते गाव माहेर असतं बरं का. ज्या दिवशी त्या गावातली माय स्वर्गवासी होते, ज्या दिवशी त्या गावातले तिचे मायबाप निघून जातात, त्या दिवशी त्या मुलीला ते गाव सुद्धा परक वाटायला लागतं. जोपर्यंत मायबाप आहे तोपर्यंत माहेर आहे महाराज. मायबाप गेले की माहेर सुद्धा परक होतं. नाही वर्णन करतायत काही गोष्टी शब्दांमध्ये. त्या गावामध्ये काका काकू असतील, भाऊ असतील, भाऊजाई असतील, नातेवाईक असतील, सगळे तुमच्यावर प्रेम करणारे असतील, पण सगळ्यांचं प्रेम फिकं वाटू लागतं जेव्हा आई वडील त्या गावात नसतात. 5 किलोमीटर अंतरावर जर माहेर असेल ना तर ती मुलगी घरी फोन करून सांगते, हे बघा मी जास्त नाही पण 2 तास का असे ना मला माझ्या आईला भेटून येऊ द्या ना, तेवढं कामात काम काढून जाते हो, फक्त 5 मिनिटं भेटून येते. माझ्या आईचा हात जरी डोक्यावर फिरला ना तरी माझ्यासाठी भरपूर आहे. घरच्या मालकाला विनंती करते, पोचते बिचारी कशी बशी पोचते. आईला फोन केलेला असतो, आई 11च्या गाडीत येते बरं का, मी 11च्या गाडीने येणारे, बाजूच्या गावाला लग्न होतं, लग्नासाठी आली होती. हे बघ तुझ्याकडे मला रात्रभर थांबायला वेळ नाही, पण वेळेत वेळ काढून का असे ना मी येणारे. ती म्हातारी आई 11 वाजेपासून वाट पाहते महाराज मुलीची. माझी ताई येणारे, माझी माई येणारे, माझी माई येणारे. 10:30 11 होतात. घरात स्वयंपाक तयार केलेला असतो. सुनबाई म्हणते, आत्याबाई जेवण करून घ्या ना. नाही पोरींनो तुम्ही जेवा, माझी माई येते. माझी ताई आली की आम्ही सोबत जेवू. 11ची बस आली. जशी 16 वर्षाची तरुण मुलगी पळत जावी ना तशी 60 वर्षाची म्हातारी आई बस स्टँडच्या दिशेने पळताना दिसते. पळत जाते महाराज. बस आली की बस मधून सगळे लोक उतरतात. म्हातारीच्या डोळ्याला आस असते आपल्या लेकीची. बस थांबली, लोक उतरले, गाडी निघून गेली, पण माझी माई का आली नाही, माझी ताई दिसत नाही. का आली नसेल, का आली नसेल. कितीतरी विचार तिच्या डोक्यामध्ये, कितीतरी प्रश्न निर्माण होतात. का आली नसेल माझी मुलगी. माझे जावई तर काही बोलले नसतील तिला, तिला कोणी अडवलं तर नसेल. वाट पाहून 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 3 वाजतात महाराज. 3 वाजेपर्यंत म्हातारी आई तशीच उपवाशी राहते मुलीची वाट पाहत. आणि शेवटी संध्याकाळी 3:30च्या गाडीने ती मुलगी येते. त्या मुलीला पाहिल्याबरोबर कमरेमध्ये वाकलेली आई, हातामध्ये काठी असणारी आई, पण माझी ताई आली, माझी माई आली अशी पळत येते महाराज. त्या मुलीला पाहिल्या अशी गच्च मिठी मारते, पटापटा पटापटा मुका घेते आपल्या मुलीचा, तोंडावरून हात फिरवते, डोक्यावर हात फिरवते. खरं सांगू, साऱ्या जगाने तुमच्या पाठीवर शाबासकी देणं वेगळं आणि आईने डोक्यावर हात फिरवणं वेगळं असतं. साऱ्या महाराष्ट्रातील समाजाने ताई म्हणणं, बाई म्हणणं, त्यांचं प्रेम एका बाजूला, आणि आई जरी अडाणी असेल, जरी एकही शब्द तिला लिहिता येत नसेल, पण तिच्या निरागस चेहऱ्याने आणि गंगेसारख्या पवित्र मनाने तिच्या मुलीचा गालावरचा पापा घेणं हे प्रेम काहीतरी वेगळं असतं. आपली मुलगी आपल्या डोक्या एवढी झाली की मुलगी आपल्यापेक्षा 4 चौघांमध्ये कोणत्या जागेवर आहे स्थान, तिला काही घेणं देणं नसतं महाराज. मी सांगते माझ्या आईला,
आई तू ये ना समोर बसून माझ्या कीर्तनाला नको बसत जाऊ, समोर तू समोर बसून माझी कथा नको ऐकत जाऊ. कारण कथाकाराला सगळ्या रंगांमध्ये सगळ्या भावांमध्ये कथा सांगावी लागते. आणि तू बस समोर बसली की सारखी रडत राहते, तुझ्या डोळ्यामध्ये सारखे अश्रू दिसतात. अगं जर कथाकार वेगवेगळ्या भावांनी वेगवेगळ्या रंगाने कथा सांगत असतील तर तसा चेहरा झाला पाहिजे ना. तू सारखी रडत असते, का रडते? तेव्हा माझी आई सांगते की बाई तुझी कथा बिथा मला काही समजत नाही. तू कथेमध्ये काय सांगते नाही सांगते मला हे नाही कळत, पण कथा सांगणारं माझं लेकरू आहे एवढं मला समजतं. सज्जनो, साऱ्या समाजाचं प्रेम एका बाजूला, आपतिष्टांचं प्रेम एका बाजूला आणि जन्म देत्या मायबापाचं प्रेम एका बाजूला असतं. त्यांना कुठली अपेक्षा नाहीये महाराज. त्यांना असं वाटत नाही की आपल्या मुलाचा पगार झाला म्हणजे सगळा पैसा हातात द्यावा. त्यांना असं सुद्धा वाटत नाही की पूर्वीच्या काळी सुना जेवढ्या सेवा करायच्या तेवढी सेवा माझ्या सुनेने करावी. पण त्यांच्या मनात एकच अपेक्षा असते की संध्याकाळ झाली की माझ्या मुलाने विचारावं, बाबा तुम्ही जेवले? आईला एक अपेक्षा असते माझ्या लेकराने विचारावं, आई तू बरी आहे ना, तुला काही त्रास तर नाही ना? या 2 शब्दासाठी आपलं सारं आयुष्य ते खर्च करतात महाराज. ती मुलगी रात्रभर आपल्या माहेरमध्ये विसावा घेते. विश्रांतीची जागा माहेर असतं बरं का, विश्रांतीची जागा माहेर असतं. ती मुलगी रात्रभर माहेरमध्ये राहते. सकाळी 9 वाजले की तिची घाई होते. आई म्हणे निघाले पाहिजे, बघ रात्री कशी तबशी थांबली मी, पण आता मला घरी जावं लागेल, घरचे वाट पाहत असतील. आणि आज जर मी थांबली ना तर ते पुन्हा मला येऊ देणार नाही. बिचारीचा जन्म तिथे झालेला असतो, वाढली तिथे, खेळली तिथे, पण आता पुढचं सगळं जीवन तिला परक्याच्या स्वाधीन समर्पित करायचं आहे. घरच्यांची जशी आज्ञा असेल तसं तिला वागावं लागतं. एक सासरवाशी मुलगी, ती तिची बॅग भरते, कपडे भरते आणि त्या मुलीच्या गडबडीमध्ये आईची वेगळी गडबड चालू असते. ती आई अशा 2-3 पिशव्या आणते. एका पिशवीमध्ये चटणी टाकेल, एका पिशवीमध्ये डाळ असते, मसाला असेल, काही असेल, असं पिशव्यांची गाठोडी बांधते ती. आणि त्या गाठोड्या बांधून त्या मुलीच्या बॅगेमध्ये ठेवते. ती मुलगी म्हणते, अगं आई तू हे काय करते? मी खूप श्रीमंत सासऱ्याची सून आहे, मी एका चांगल्या श्रीमंत घरची सून आहे, माझ्या पतिदेवांना खूप चांगला पगार आहे, मला तुझ्या या चटणी मिरचीच्या या पिशव्यांची गरज नाहीये, ती कशासाठी देते तू? त्यावेळी त्या आईचे शब्द ऐका. ती आई मुलीला जवळ बोलवते, पाठीवर हात फिरवत म्हणते, तायडे, आज जरी तू श्रीमंत सासऱ्याची सून असली, आज जरी तू श्रीमंत नवऱ्याची पत्नी असणार, पण एक गोष्ट मरेपर्यंत आयुष्यभर विसरू नको की तू एका शेतकरी बापाची मुलगी आहे. श्रीमंतीच्या आभाळामध्ये भरारी घेणाऱ्या प्रत्येकाला जमिनीवर आणणारे संस्कार जे देतात ना ते मायबाप असतात महाराज. जे लेकरांना आपली जागा दाखवतात ते मायबाप असतात. तुझ्या वाचून घर गाई सुन सुन वाटे, या जगाकडे पाहून आई मला रडू दाटे. 6 वर्षाचा मुलगा, बालवय आहे, छोटासा आहे. मुलगा शाळेतून येतो संध्याकाळी. आई मुलाच्या पाठीवरची बॅग उतरवते, मांडीवर बसवते, डोक्यावर हात फिरवत विचारते, बाळू जेवला, टिफिन खाल्ला, कुणाशी भांडला तर नाही ना? सगळी चौकशी करते. 7 वाजेपर्यंत आई स्वयंपाक बनवते. 8 वाजेपर्यंत आई वडील मुलगा तिघे जण जेवण करतात. रात्री बरोबर 8:30 वाजता मुलगा आईच्या कुशीत जाऊन झोपला. दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजेला जेव्हा मुलाचे डोळे उघडतात तर पाहतो घरामध्ये त्याला गर्दीच गर्दी दिसत होती. त्या गर्दीमध्ये काका बाबा नाना नानी आजी आजोबा सारे नातेवाईक आहेत. नातेवाईकांनी घर भरलंय, पण बिछाण्यामधून उठलेल्या मुलाच्या
नजरेसमोर त्याला अपेक्षा असते फक्त त्याच्या आईची. विचार करतो मुलगा, रात्री मी झोपलो तेव्हा माझी आई आणि पप्पांशिवाय कोणी नव्हतं. एवढे पाहुणे का आले असतील माझ्या घरी, आणि माझी आई कुठे गेली, माझी आई कुठे गेली, माझी आई कुठे गेली. मुलगा आईला शोधतोय. घरातल्या पाहुणे मंडळीला जोही दिसेल त्याला विचारतो, दादा माझी आई पाहिली का, काकू सांग ना माझी आई कुठे गेली, नानी सांग ना माझी आई कुठे गेली. त्या मुलाकडे जीही व्यक्ती पाहते त्यांच्या डोळ्यातून अखंड अश्रूची धार वाहताना दिसते. कुणाच्याही तोंडातून शब्द निघत नाही की बाळा तुझी आई कुठे गेली. मुलगा आईला शोधत शोधत उंबरठ्यापर्यंत आला आणि पाहतो तर दरवाजाच्या शेजारी पायरीवर त्याचे वडील गुडघ्यात डोकं घालून बसलेले असतात. गुडघ्यात डोकं घालून बसलेल्या बापाच्या खांद्यावर हात ठेवत मुलगा विचारतो, पप्पा माझी आई कुठे गेली सांगा ना, मला आईकडे जायचंय. पप्पा सांगा ना माझी आई कुठे गेली. बापाने मोठ्या जड अंतकरणाने मान वरती केली. मुलाकडे पाहिलं. डोळ्याचे अश्रू डोळ्यात जिरवण्याचा खूप प्रयत्न केला, पण ज्या क्षणी मुलाने बापाला अशी गच्च मिठी मारली, बाप आणि मुलाची गच्च मिठी पडल्याबरोबर बापाच्या डोळ्यातल्या अश्रूंचा बांध फुटला. टाय मोकळून तो बाप रडू लागला. कारण आता कोणत्या शब्दाने समजू मी मुलाला. ज्या मुलाला जन्म आणि मृत्यू यातला फरक अजून कळत नाही अशा 6 वर्षाच्या लेकराला मी कसं सांगणार की बाळा मध्यरात्रीच्या प्रसंगी तुझ्या आईला हृदय विकाराचा झटका आला आणि एका क्षणामध्ये तुझी आई आपल्याला सोडून गेली. कोणत्या शब्दाने सांगणार मी. बांधल्या तळ्याचा फुटला से बांध, ओघ बारा वाटा पडता, ओघ बारा वाटा पडता, ओघ बारा वाटा पडता. बाप आणि मुलाची गच्च मिठी पडली. मुलगा रडतो, आई कुठे गेली विचारतो. बाप रडतो, आई कुठे गेली हे सांगता येत नाही म्हणून रडतो. एका आजीबाईचं लक्ष गेलं. आजीबाई धावत जातात. बाप मुलाची मिठी सोडवतात. त्या मुलाच्या डोक्यावर हात फिरवत म्हणतात, बाळ्या अरे काय आई आई करतोयस, बघ तुझ्या आई अंगणामध्ये किती निवांत झोपलीये, जा आणि उठव तिला. मुलगा धावत गेला. अंगणातल्या गर्दीला बाजूला सारत, सरका सरका सरका. छोटस 6 वर्षाचं लेकरू आपल्या आईच्या दिशेने धावत गेलं. मुलाने आज आपल्या आईच्या विचित्र रूपाला पाहिलं. आईच्या अंगावर एक कोरी साडी गुंडाळलेली होती. तिच्या कपाळावर लालबुंद कुंकू होता. नाकामध्ये कापसाचे गोळे होते. पायाचे अंगठे तिचे सुतळीने बांधलेले होते. एका तिरडीवरती तिच्या प्रेताला सुतळीने बांधलेलं होतं. आईच्या त्या विचित्र रूपाला पाहिलं. हाय मुकळून रडू लागला. कुठे गेली आई, कुठे गेली आई, कुठे गेली आई, कुठे गेली माझी आई. मी रडतो धाई धाई, येणा गाई मला झोप येत नाही. तळहाताचा पाळणा तू केला, नेत्रदीपाचा दिवा तू लाविला. वासराला पाहून जशी उभी राहे गाई, येना गाई मला झोप येत नाही. प्रेतयात्रा संपन्न झाली. स्मशानाच्या दिशेने परत येणारा समाज. त्या समाजामध्ये तर छोटासा मुलगा, त्याचा बोट धरून चालणारे त्याचे वडील. आणि तो मुलगा सारखा प्रश्न विचारतो, बाबा कधी येणार हो माझी आई, केव्हा परत येणार, कोणत्या गावाला गेली असेल ती. त्या आजोबांनी आकाशाच्या दिशेने बोट दाखवला. त्या गावाला गेली बाळा तुझी आई. 1 दिवस 2 दिवस 10 दिवस 15 दिवस झाले.
दररोज संध्याकाळ झाली की मुलगा वरती छतावर जातो, आकाशाकडे पाहतो आणि आकाशाकडे पाहत असताना त्या ताऱ्यांमध्ये, त्या चांदण्यामध्ये त्याच्या आईला शोधू लागतो. कुठे असेल माझी आई, यांच्यापैकी ती कुठे गेली असेल. आणि एक दिवस आपल्या वडिलांना विचारतो, पप्पा मी असा कोणत्या रस्त्याने जाऊ की ज्या रस्त्याने मला त्यांचा पत्ता मिळेल. मी कोणाला विचारू की जे मला त्या गावाचं नाव सांगतील. चिट्ठी ना कोई संदेश, जाने वो कौन सा देश जहां तुम चले गए. तेरी यादों के कांटे इस दिल में चुभते हैं, ना दर्द ठहरता है ना आंसू रुकते हैं. कुणाला विचारू मी. आणि सज्जन हो, बोलता बोलता मकर संक्रांतीचा सण जवळ आला. या मकर संक्रांतीच्या सणाला लहान लहान मुलं पतंग उडवतात. त्या मुलाने आपल्या मित्राला छतावर उभं राहून पतंग उडवताना पाहिलं आणि पतंग उडवणाऱ्या मित्राकडे हा मुलगा धावत जातो. त्याला विचारतो, मित्रा तुझं पतंग किती लांब जातं रे. म्हणे खूप लांब जातं. आकाशापर्यंत जातो. म्हणे हो, माझी आई सुद्धा तिथेच राहते जिथे तुझं पतंग जातं. रात्रभर जर माझी आई गेली तर आईला माझ्याशिवाय करमत नसायचं. आज एवढे दिवस झाले तिला का माझी आठवण येत नसेल. मला माझ्या आईला पत्र लिहायचंय. माझं पत्र वाचून ती माझ्यासाठी नक्की परत येणार. मित्र म्हणतो, अरे जर पत्र लिहायचंय तर मग तुझं स्वतःचं पतंग घे, त्या पतंगावर लिही, तुला काय लिहायचं. केवढ्याला मिळेल. फक्त 2 रुपयाला. 2 रुपयाच्या आशेने तो मुलगा घराकडे निघाला आणि मनामध्ये आता कल्पना करतो, जर मला 2 रुपये मिळाले तर 2 रुपयाचं मी पतंग घेणार, पतंगावर मी माझ्या आईला निरोप लिहिणार, माझी आई माझा निरोप वाचेल आणि माझ्यासाठी नक्की परत येणार. पण लिहू काय. 6 वर्षाचा मुलगा किती कल्पना करू शकतो. 6 वर्षाच्या मुलाने त्या पतंगावर आपलं मनोगत लिहिलं. महाराज, पतंगा पतंगा जरा थांबशील का, आई गेली देवा घरी, निरोप तिला देशील का. जाऊन सांगाईला रडतो बाळताना, तुझ्या वाचून गाई कोण पाजी प्रेम पाना. रे पतंगा रे पतंगा. कोणत्या शब्दाने उत्तर मिळेल सज्जन हो. पुन्हा पुन्हा एकदा जे आई वडील मिळाले आयुष्यामध्ये, जर ते आपल्या जीवनातून निघून गेले तर पुन्हा ते मिळत नाही. महाराज, जोपर्यंत मायबाप आहेत ना तोपर्यंत त्यांची किंमत जाणून घ्या. जोपर्यंत आहे तोपर्यंत त्यांचं प्रेम प्राप्त करून घ्या. एकदा तर ते गेले तर पुन्हा त्यांच्या इतकं प्रेम करणारं कोणी मिळणार नाही. अशक्य. आणि बारकाईने जर विचार केला तर सज्जन हो, या जगामध्ये निस्वार्थी प्रेम करणारे 2च पात्र असतात. पहिले माता आणि दुसरे पिता. निस्वार्थी प्रेम करतात. आपल्यावर प्रेम अनेक करतात पण स्वार्थापोटी. आपल्याकडून जर त्यांच्या काही अपेक्षा पूर्ण होत असतील तर ते आपल्याला 4 वेळा विचारतील, आपली काळजी घेतील. पण निस्वार्थी प्रेम करणारे पात्र माता पिता आहेत. आणि त्या आई वडिलांचं सामर्थ्य, एका पृथ्वीच्या प्रदक्षिणेने जेवढं पुण्य प्राप्त होतं तेवढं पुण्य आई वडिलांच्या एका प्रदक्षिणेने प्राप्त होतं. हे गणपती बाप्पांना सांगायचंय. बारकाईने जर विचार केला, जीवनाचे पहिले गुरु आपले माता पिता असतात. ज्यांनी बोट धरून चालायला शिकवलं ते आपले गुरु. ज्या आईने तोंडामध्ये पहिला घास भरवला ती आपली गुरु. आणि गुरु कसे असतात सज्जन हो, कुंभारासारखे असतात. कुंभारासारखे. कधी कधी आई वडिलांचं कठोर बोलणं आपल्या मनाला एवढं लागतं, आपण म्हणतो हा बस त्यांना सवय बडबड करण्याची, बोलतच राहतात, सदा उपदेशच करत राहतात. सज्जन हो, जसा कुंभार असतो ना,
त्याची मडके बनवण्याची जी माती असते ती माती तो नेहमी पायाने चेंदत असतो, पायाने तुडवत असतो. जेव्हा ती माती पायाखाली तुडवली जाते तेव्हा त्या मातीला सुद्धा खूप राग येतो, खूप संताप येतो त्या मातीला की अरे माझ्या जीवावर याचं पोट भरतं आणि खुशाल मला पायाने तुडवतो. आणि त्या कुंभाराने काय केलं, ती माती तुडवून झाल्यानंतर त्या मातीची एक चिलीम बनवली. चिलीम, चिलीम माहिती का तुम्हाला, जिला आयुष्यभर पेटावं लागतं. एक छोटीशी चिलीम बनवली आणि चिलम बनवता बनवता त्या कुंभाराचा काय विचार बदलला कुणास ठाऊक. त्या कुंभाराने आता त्या चिलमचा आकार बदलला आणि छोटीशी पाण्याची सुरमई म्हणजे छोटीशी घागर बनवली. चिलीमची घागर बनवली, त्या घागरला वाचा फुटली महाराज. ती घागर त्या कुंभाराला म्हणते, कुंभार दादा, अहो तुम्ही तर आधी माझं चिलीम बनवली होती. तुम्ही मला जर चिलमच राहू दिलं असतं तर मला आयुष्यभर पेटावं लागलं असतं, आयुष्यभर जळावं लागलं असतं. कुणी चांगला उच्चार माझ्या नावाचा केला नसता. पण बघा ना, तुम्ही माझे चिलीम मोडून पुन्हा माझी घागर बनवली. म्हटले कसं काय झालं. कुंभार दादा म्हणतात, अगं बस काय नाही, माझा विचार बदलला आणि मी तुझा आकार बदलला. त्यावेळी ते घागर म्हणते, अहो तुमचा फक्त विचार बदलला पण तुमच्यामुळे माझं सारं जीवन बदललं, सारं जीवन बदललं. आई वडिलांचा एक विचार आपल्या लेकरांचं आयुष्य घडवायला कारणीभूत ठरतो महाराज. एक कविता फार सुंदर आहे. कुंभारा सारखा गुरु नाही रे जगात, कुंभारा सारखा गुरु नाही रे जगात, गुरु रे जगात, कुंभारा सारखा गुरु नाही रे जगात. वर घाली तो धपाटा, वर घाली तो धपाटा, आत आधाराचा हात, कुंभारा सारखा गुरु नाही रे जगात, कुंभारा सारखा गुरु नाही रे जगात. आधी तोडावी तोडावी मग हाती पुरवावी, आधी तोडावी तोडावी मग हाती पुरवावी. ओल्या मातीच्या मोळ्याला, ओल्या मातीच्या मोळ्याला देवी आकृती वेगळी, कुंभारा सारखा गुरु नाही रे जगात, कुंभारा सारखा गुरु नाही रे जगात. कुंभारा सारखा गुरु नाही रे जगात, कुंभारा सारखा गुरु नाही रे जगात. श्री गणेश यांचं चरित्र फार अद्भुत आणि सुंदर आहे महाराज. तुम्ही बाकी इतर गणेश पुराणातील कथांचा विचार नाही केला काही हरकत नाही. तुम्ही गणेश पुराणातील इतर गोष्टी, इतर दैत्यांच्या कथा या नाही ऐकल्या किंवा नाही समजल्या काही हरकत नाही. पण गणपती बाप्पांना सर्व देवांच्या वरचा देवता मानलं गेलं, याचं कारण माता पित्याची सेवा आहे. हे आयुष्यभर विसरू नका, म्हणजे गणपती बाप्पा प्रसन्न होते. श्री गणेशांना प्रसन्न करण्याचं हे एक फार मोठं साधन आहे महाराज. आणि गणपती बाप्पांचा विवाह ज्यांच्या सोबत झाला, प्रजापती विश्वरूपाच्या कन्या सिद्धी आणि बुद्धी, आपण रिद्धी सिद्धी म्हणतो पण खरं नाव आहे सिद्धी आणि बुद्धी. या सिद्धी बुद्धींबरोबर श्री गणेशांचा विवाह झाला. श्री गणेशांना 2 पुत्र सांगितले गेले, ज्यांचं नाव आहे शुभ आणि लाभ. ज्या घराच्या चौकटीच्या वरती गणपती बाप्पांची प्रतिमा असते, फोटो असतो किंवा आता स्टाईलची फरची बसवतात, दरवाजाच्या सेंटरला गणपती बाप्पांची प्रतिमा, दरवाजाच्या आजूबाजूला सिद्धी बुद्धी असं नाव टाकावं
किंवा रिद्धी सिद्धी टाकलं तरी काही हरकत नाही. आणि त्या नावाच्या खाली मग शुभ लाभ असं लिहिलं जातं. म्हणजे आपल्या दरवाजामध्ये श्री गणेशांच्या परिवाराची स्थापना आपण एका रूपाने करत असतो. आणि घराचा उंबरठा जर श्री गणेशाने पूजला जात असेल तर त्या घरात सगळं मंगलच मंगल होणार, त्या घरात सर्व आनंदच होणार. आजपर्यंत आपल्या हिंदू सनातन संस्कृतीमध्ये एकही कार्य श्री गणेशाच्या पूजनाशिवाय संपन्न होत नाही. कुणाचं लग्न असो, कुणाचा साखरपुडा असो, कुणाची वास्तुशांती असो, सप्ताहाच्या सुरुवातीला सुद्धा श्री गणेशाचं पूजन, कलशाचं पूजन आपण करतो. आणि श्री गणेशांना अनेक नावाने आपण लंबोदर, पितांबर या नावाने आपण त्यांना ओळखतो. वक्रतुंड, गजमुख, प्रथम तुला वंदितो, कृपाळा, गजानना, गणराया. त्या श्री गणेशांचं वंदन केल्यानंतर कुठलंही कार्य असू द्या ते कार्य शुभ होत असतं महाराज. ते कार्य चांगलं निर्विघ्नपणे पार पडतं. आता मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे, विचारू का? घरी पोचले का? हा, मला असं सांगा, श्री गणेशा वाचून आजपर्यंत एखाद्याचं लग्न झालंय का? कधीच नाही. प्रत्येकाच्या लग्नात गणपती बाप्पा असतातच. मग गणपती बाप्पाचे जे मम्मी पप्पा होते कोण? शिव पार्वती. त्यांच्या लग्नात कोणता गणपती होता सांगता येईल का? आता गणपती शिवाय तर लग्न नाही. मग त्यांच्या मम्मी पप्पाच्या लग्नात कोणता गणपती? तर त्या श्री गणेशांना आमचे ज्ञानोबाराय वंदन करतात. ओम नमो जियाद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुझी गणेश सकलार्थमती प्रकाश म्हणे निवृत्ती दास अवधारी जो. गणेश उत्सवाला केवढा आनंद असतो महाराज. 10 दिवसापर्यंत गणपती बाप्पा. आणि पुढच्या वर्षी म्हणजे 1 वर्षभर तुमचा आमचा काही संबंध नाही ना सज्जनो. सप्ताह फक्त 7 दिवसासाठी करायचा आणि 8व्या दिवशी काला झाला की हाला, मग सगळं विश्रांत, तुमचं नामचं काही नातं नाही, काही संबंध नाही, असं नसतं महाराज. या 7 दिवस कशासाठी? या 7 दिवसामध्ये विषयाचं नवं जुनं करून घेता येतं, रिव्हिजन करता येतं. 1 वर्षभरामध्ये आपल्या मनामध्ये जी मलिनता आलेली असते त्या मलिनतेला काढण्याचं आणि जीवन निर्मळ बनवण्याचं साधन हा सप्ताह आहे. आणि पुढे मात्र वर्षभर या 7 दिवसामध्ये आपल्या पवित्र अंतःकरणातून ज्या भक्तीला आपण सुरुवात केलेली असते वर्षभर तो प्रवाह अखंड चालू ठेवावा लागतो. म्हणून सप्ताह आहे. सप्ताह यज्ञेनं जर विचार केला सज्जनो तर ज्या जीवाला पवित्र करण्याचं कारण आहे हा सप्ताह. म्हणून या ठिकाणी श्री गणेशांच्या चरित्रातून हा मुद्दा आपल्याला पाहायला मिळतो. पुढे श्री गणेशांचा विवाहाचा प्रसंग, श्री गणेशांनी केलेल्या दैत्यांचा संहार, श्री गणेशांचे पुत्र, त्यांच्या पत्न्या, हा सर्व विस्तार या ठिकाणी श्री गणेश उपाख्यांमध्ये दिलेला आहे. त्यानंतर आता आपण रुद्र संहिता आणि रुद्र संहितेतील युद्ध खंडामध्ये प्रवेश करणार आहोत. तत्पूर्वी 2 मिनिटांसाठी सुंदर भजन करूया. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय, शिवाय, ओम नमः
कर्म करत असताना नारद महर्षी ब्रह्माजींना प्रश्न करतात, पितामह, भगवान शिवजींचं जे कुटुंब आहे, जो परिवार आहे, किती सुंदर आहे नाही का? वास्तविक पाहता जर विचार केला तर विरोधाभास दिसतो. कसा दिसतो? गणपती बाप्पांचं वाहन काय बरं? उंदीर. आणि कार्तिक स्वामींचं वाहन मोर. मोराने जर उंदीर पाहिला तर जिवंत सोडतो का? पण तरी मोर आणि उंदीर एकत्र राहतात. महादेवांचं वाहन काय आहे? नंदी. आणि जगदंबा मातेचं वाहन? आता नंदी आणि सिंह एका ठिकाणी राहतात. किती समन्वय, ऍडजस्टमेंट म्हणतो आपण ज्याला आपल्या भाषेमध्ये. एवढंच नाही सज्जन हो, ज्या ठिकाणी मोर आणि उंदीर विरुद्ध आहेत तरी एकत्र आहेत, सिंह आणि नंदी स्वभावाने विरुद्ध आहेत तरी एकत्र आहेत. माझे शिवजी बाबा किती अद्भुत आहेत. शिवजींच्या कंठामध्ये विष आहे, बरोबर ना? शिवजींच्या कंठामध्ये विष आहे. विषारी सर्प त्यांनी आपल्या गळ्यामध्ये धारण केलेला आहे. आणि त्या शिवजींच्या डोक्यावर अमृत आहे. चंद्रमा, चंद्र शीतलता प्रदान करतात, चंद्र अमृत कण प्रदान करतात. डोक्यावर गंगा आहे, चंद्र आहे जे शीतलता देतात. आणि कंठ आणि मस्तक याच्यामध्ये जे काही त्यांचे त्रिनेत्र आहेत, जो तिसरा डोळा आपण म्हणतो, तो तिसरा डोळा हा अग्नी प्रदर्शित करत असतो. एकाच शिवजींच्या जीवनामध्ये पाहिलं तर सगळा विचित्र, सगळा विरोधाभास, पण तरी सुद्धा एकत्र आणि आनंदाने प्रेमाने राहणारे एकत्र पाहतो आपण. हे विशेष महाराज भगवान शिवजींच्या जीवनामध्ये. भगवान भोलेनाथ ही ज्ञानाची देवता आहे. ज्यांचं कोणी नाही त्यांचे भोलेनाथ आहेत. जोपर्यंत देहामध्ये प्राण आहे तोपर्यंत घरचे माणसं सुद्धा आपल्याला सोडत नाही का? माझी आई, माझी ताई, माझी माई, माझा भाऊ, माझा दादा. पण एकदा का देहातून प्राण निघून गेला तर जास्तीत जास्त रात्रभर प्रेत घरात ठेवलं जातं. एकदा माणूस मेला की रात्रभर प्रेत घरात ठेवलं जातं. सकाळी दिवस उगवला की नातेवाईकांना रात्रीपासून फोन चालू असतात. नातेवाईक यायला सुरुवात होते आणि मग घरात चर्चा सुरू होते. चला, वास यायला लागला, आता लवकर बाहेर काढा. जो बंगला बनवण्यासाठी एक एक रुपया जमा केला होता, आकडे टाकून का असेल आम्ही बँक बॅलन्स शिल्लक ठेवलं होतं. दुसऱ्याच्या मुलाचं मोडून का असेल आपल्या मुलाचं लग्न जोडून ठेवलं होतं. एवढं सगळं केलं महाराज. जोपर्यंत देहात प्राण आहे तोपर्यंत परिवार आपल्याला आपलं म्हणतो. देहातला प्राण निघून गेला की शेवटी स्मशानामध्ये जाऊन तिथे एकटं पडावं लागतं. पण ऐका, ज्याला साऱ्या जगाने त्यागलेलं आहे त्याला माझे महादेव स्वीकारतात, हे विशेष आहे. सारं जग ज्याला सोडून देतं, स्मशानामध्ये एकट्यालाच तर जळावं लागतं ना. सज्जनो, ते अंतिम सत्य आहे. जे अंतिम सत्य भगवान भोलेनाथ सदैव तुम्हाला मला दर्शवतात, सदैव आपल्याला जाग करतात की याद कर सिकंदर के हौसले तो आलिये थे, जब आया था दुनिया में दोनों हाथ खाली थे, जैसी करनी वैसी भरनी कल की आज पाएगा, सिर उठा के चलने वाला एक दिन ठोकर खाएगा. स्मशान हे जीवनातलं अंतिम सत्य आहे सज्जन हो. आणि नारदजी म्हणतात की म्हटले, पितामहा, ज्यावेळी कार्तिक स्वामींनी तारकासुराचा वध केला, मग कार्तिक स्वामींनी तारकासुराला मारल्यानंतर तारकासुराचे जे पुत्र होते त्यांचं काय झालं? ब्रह्माजी वर्णन करतात. तारकासुराला 3 पुत्र आहेत, तारकाक्ष, विद्युन्माली, कमलाक्ष. तिघही पुत्र तारकासुरासारखेच बलवान आहेत. त्यावेळी तिघ भावांनी विचार केला. म्हटले, हे देवता आपल्याला आपलं साम्राज्य स्थापन करू देणार नाही, आता यांना तपाच्या बळाने आकडावं लागेल. तारकासुराच्या तिघही मुलांनी तप केलं. तपाने ब्रह्माजी प्रसन्न झाले. ब्रह्माजींना तारकासुराचे 3 पुत्र म्हणतात, ब्रह्मदेव, जर आमच्या भक्तीने तुम्ही प्रसन्न झालेले असाल तर आम्हाला वरदान द्या की आम्ही सदैव अमर राहावं,
आम्हाला कुणी मारू शकत नाही, मृत्यू आम्हाला स्पर्श करणार नाही. ज्यांना सारखी मरायची भीती असते आणि जे पुन्हा पुन्हा अमरतेचं वरदान मागतात ते दैत्य असतात बरं का. ज्याला मरणाची भीती आहे, जो मृत्यूला घाबरतो ते दैत्य आहेत. आणि जे मरणावर विजय प्राप्त करतात ते आमचे संत आहेत. जे मृत्यूला आपली दासी बनवतात ते आमचे संत आहेत. मरण माझे अमर याची देही याची डोळा भोगो मुक्तीचा सोहळा. मुक्तीचा सोहळा ज्यांच्या जीवनामध्ये प्राप्त झाला ते खरे शिवभक्त आहेत, ते नामधारक आहेत. जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. सज्जन हा आमचा संतांचा महिमा आहे, भगवत भक्तांचा महिमा आहे. मृत्यूच्या भयाने भयभीत झालेले तारकासुराचे तीनही पुत्र ब्रह्माजींना आग्रह करतात की आम्हाला अमरतेचं वरदान द्या. ब्रह्माजी म्हणतात आजपर्यंत जेवढ्याही दैत्यांनी तप केलं ते सगळे मरणाच्याच भीतीने तप करतात. आम्हाला अमर करा, अमर करा. अरे बाबा, अमर राहून करणार तरी काय? म्हटले आम्हाला सारखी देवतांपासून भीती असते. युद्ध झालं की ते आम्हाला हरवतात आणि आमच्या मनामध्ये लोभ आहे इंद्रपदाचा, आमच्यामध्ये लोभ आहे अजय होण्याचा, आमच्यामध्ये लोभ आहे अमर होण्याचा. ब्रह्माजी म्हणतात मग माझी आराधना करण्यापेक्षा शिवजींची उपासना करा. भगवान शिवजी कधीही भेदभाव करत नाही. ज्याने जसं कर्म केलं तसं फळ देण्यासाठी ते न्याय देतात. ती न्यायाची देवता आहे. जर दैत्यांनी तप केलं असेल तर त्यांना त्यांच्या तपाप्रमाणे वरदान देतील आणि देवतांनी तप केलं असेल तर देवतांना वरदान देतील. जर देवतांनी कोणावर अन्याय केला असेल तर भगवान शिवजी स्वतः दंड देतात. दैत्यांनी सत्कर्म केलं असेल तर दैत्यांना ते तारून घेतात. न्यायाची देवता आहे, कधी भेदभाव केला नाही महादेवांनी, म्हणून तुम्ही त्यांची उपासना करा. तारकासुराचे तीनही पुत्र तारकाक्ष, विद्युन्माली आणि कमलाक्ष तिघांनी महादेवाची उपासना केली. अनेक वर्षापर्यंत कठोर साधना त्यांनी केली. नमो हिरण्यगर्भाय सर्वसृष्टी विधायिने नमस्ते कृते तुभ्यं विष्णवे प्रभ विष्णवे. इकडे या तिघांचं कठोर असं तप पाहिलं आणि सारे देवता भगवान विष्णू परमात्म्यांच्या शरणागतीला गेलेले आहेत. प्रभू जर शिवजी यांना प्रसन्न झाले आणि अमरतेचं वरदान दिलं तर काय करायचं? विष्णू परमात्मा म्हणतात काळजी करू नका. ज्याला झाड लावण्याची अक्कल असते त्याला उपटण्याची अक्कल असते, म्हणून चिंता करू नका, भगवान भोलेनाथ सर्व सांभाळतील. महादेव प्रसन्न झाले, विचारतात वरमृही मागा, काय मागायचं? तर त्या तिघही भावांनी मोठ्या युक्तीचं वरदान मागितलं शिवजींकडून. शिवजींना म्हणतात की आमच्यासाठी 3 नगर बनवून द्या म्हटले महादेव. कशाचे नगर? एक नगर सोन्याचं, एक नगर चांदीचं, एक नगर लोखंडाचं. आणि
युद्धाची सामुग्री त्या नगरामध्ये भरपूर असावी. त्यांना माहितीये अमरतेचं वरदान आपल्याला मिळणार नाही, पण युक्ती बघा किती सुंदर. 3 धातूचे 3 नगर मागितले. त्या 3ही नगरांमध्ये युद्धाची भरपूर सामुग्री मागितली आणि अजून एक वरदान मागतात. म्हटले महादेवा, ज्यावेळी चंद्र पुष्य नक्षत्रात असेल आणि अभिजित मुहूर्त असेल, त्या अभिजित मुहूर्तावर ज्यावेळी 3 नगर आमच्या एका रेषेत येतील, कारण नगर त्यांनी पृथ्वीवरचे नाही मागितले तर आकाश मार्गातील मागितले होते, जे सारखे तरंगत असतात. ज्यावेळी पुष्य नक्षत्रावर अभिजित मुहूर्तावर 3ही नगर एका रेषेमध्ये येतील, त्या एका रेषेमध्ये नगर आल्यानंतर तुम्ही एकाच त्रिशूळाने जेव्हा 3 नगरांचा नाश करणार, त्यावेळी आमचा मृत्यू व्हावा अशी आमची अपेक्षा आहे. महादेवांकडूनच वरदान मागितलं आणि महादेवांच्या हातानेच मागतात. आता मला सांगा, जो महादेवांची भक्ती करतो त्याला महादेव कसे काय मारणार, त्याचे नगर कसं उद्ध्वस्त करणार? आणि ही गोष्ट त्या 3ही दैत्यांना पक्की माहिती की आम्ही जर महादेवाची उपासना करू तर महादेव आमचं काही बिघडवू शकत नाही. म्हणजे एका बाजूला महादेवाची उपासना करायची, दुसऱ्या बाजूला देवतांना त्रास द्यायचा. काही लोक फार चतुर असतात. एका बाजूला राम 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 बसतात आणि दुसऱ्या बाजूला मुख में राम और बगल में छुरा. त्याच प्रकाराची ही 3ही दैत्य. एका बाजूला शिवजींची उपासना करतात. त्यांच्या 3ही नगरांमध्ये त्यांनी प्रत्येक ठिकाणी शिवालय बांधली, मोठमोठी मंदिरं, पूर्ण 3ही नगरांमध्ये शिवजींची उपासना, शिवजींच्या नावाचा वेद मंत्र ध्वनी सर्व काही त्या ठिकाणी पूजापाठ चालू आहे. आणि त्या पुण्याच्या बळावर ते इकडे इंद्रादी देवतांना त्रास देतात. भगवान विष्णू परमात्मा यांना शरण आलेले जे देवता आहेत, त्या देवतांचं गाराणं घेऊन स्वतः विष्णू भगवान शिवजींना शरण जातात. सांगतात, भोलेनाथ आता काय करू सांगा. म्हणजे असं झालं की आपलेच गद्दार. एका बाजूला तुमची उपासना दैत्य करतायत आणि तुम्ही दिलेल्या आशीर्वादामुळे, तुम्ही दिलेल्या वरदानामुळे ते देवतांनाच त्रास देत आहेत. आता करणार काय? आपलेच ओठ आणि आपलेच दात. भगवान महादेव म्हणतात, तुम्ही फक्त त्यांचा दोष पाहू नका, त्यांचे गुणही पहा. आणि त्यांचे गुण जर दोष दर्शवत असतील तर त्यामधून काहीतरी रस्ता, काहीतरी मार्ग काढा. काय मार्ग काढायचा? म्हटले, आता विष्णू देवा तुम्हालाच माझं काम करावं लागेल. भगवान विष्णू परमात्मा यांना शिवजींनी एक मार्ग दाखवला. शिवजी म्हणतात की म्हटले, त्रिपुराध्यक्ष हे पुण्य करतात आणि त्यांच्या पुण्याचा नाश करण्यासाठी तुम्हाला त्यांच्या मनामध्ये भ्रम निर्माण करावा लागेल. मग त्यासाठी भ्रम कोणता निर्माण करायचा? तर भगवान विष्णूंनी अरिहंत नावाचा अवतार घेतला, ज्यांच्या तोंडाला उपरणं बांधलेला आहे, हातामध्ये छोटासा खराटा आहे, एका हातामध्ये कटोरा आहे आणि त्यांचे 4 शिष्य शिवपुराणात सांगितले जातात. एक ऋषी, यती, कार्य आणि उपाध्याय. 4 शिष्यांना घेऊन ते त्रिपुराच्या 3 पुरा आहेत म्हणून त्याला त्रिपुर म्हणतात. त्या 3 पुरामध्ये त्यांनी प्रवेश केला आणि सांगू लागले, जर तुम्हाला अमर व्हायचं असेल तर आम्ही सांगितलेल्या मार्गाने या. 3ही दैत्य त्या अरिहंतांना शरण गेले आणि विचारतात, म्हटले सांगा ना, आम्ही शिवजींची उपासना केली, त्यांनी आमच्या सर्व इच्छा पूर्ण केल्या, पण आम्हाला अमरतेचं वरदान दिलं नाही. म्हणजे जर अमर व्हायचं असेल तर आता शिव उपासना बंद करावी लागेल. सज्जनो, कधी कधी आपल्या भक्तीचा एवढा अहंकार आपल्याला होतो तर तो अहंकारच आपल्याला खाली आणण्यासाठी किंवा पाडण्यासाठी, पतन करण्यासाठी कारणीभूत ठरतो. अमरपणाच्या लोभामुळे, सत्तेच्या लोभामुळे त्यांनी शिव उपासना बंद केली. नगरामध्ये सारे शिव मंदिर आपल्याच हाताने बनवले आणि आपल्याच हाताने उद्ध्वस्त केले. पुण्यकर्म बंद झाले आणि ज्या पद्धतीने 4 शिष्य त्यांना मार्ग दाखवत होते त्या पद्धतीने चालू लागले. शेवटी परिणाम असा झाला की त्यांच्या पुण्याचा क्षय झाला आणि पुण्याचा क्षय झाल्यामुळे इकडे पाप आचरण वाढलं आणि एक दिवस भगवान शिवजी काल स्वरूपामध्ये त्यांच्या समोर प्रकट झाले. बोला श्री महाकाल की जय. काल स्वरूपामध्ये भगवान शिवजी प्रकट होतात. वर्णन असं करतात
की नारदांनी त्रिपुरादक्षांना ज्या 4 शिष्यांची माहिती सांगितली होती त्या चौघांनी त्यांचा पुण्यक्षय केलेला आहे. शिवपूजन बंद झाल्यामुळे त्यांचं पुण्य संपलेलं आहे आणि युद्धासाठी भगवान शिवजी स्वतः त्यांच्या समोर सज्ज झाले. ज्यावेळी हॅलो, युद्ध जोरात सुरू झालं ना. घनघोर असं युद्ध भगवान शिवजी आणि तिघही दैत्यांचं सुरू झालं. त्या युद्धावेळी चंद्रपुष्य नक्षत्रामध्ये जी तिथी, जो काळ, जो वेळ त्यांनी वरदानात मागितला होता, अतिशय बरोबर तिघही नगर एका रेषेत आले. शिवजींनी एका त्रिशूळाचा प्रहार केला आणि एका प्रहारामध्ये तिघही नगर उद्ध्वस्त झाले. तिघही दैत्यांचा संहार झाला. बोला महाकाल की जय. सारे देवी देवता भगवान शिवजींना प्रणाम करतात. तीनही दैत्यांनी भगवान शिवजींना अंतकाली पुन्हा मनोमन प्रणाम केलेला आहे. कारण त्यांची मनोदेवता त्यांना म्हणते की आता मरताना भगवान शिवजींचं दर्शन आपल्याला झालं, हे मोठं भाग्य. अंतकालेचे मामेव स्मरण मुक्ता कलेवरम. म्हणून भगवान शिवजींना त्रिपुरारी या नावाने सुद्धा ओळखलं जातं. 3 दैत्यांचा संहार एका त्रिशूळाने झाला. वर्णन असं करतात महाराज. सारे देवी देवता भगवान शिवजींना प्रणाम करतात. तुम्हारा ही सहारा है, सहारा भोले बाबा डमरू वाले, ओ डमरू वाले. हारे का सहारा बाबा भोलेनाथ हमारा. ज्यांच्या जीवनामध्ये कसलाही सहारा नसतो त्यांना आसरा देण्याचं काम भगवान शिवजी करतात. कोणताही आजार असो, कोणती व्याधी असो, फक्त एक श्रद्धा, एक बिल्वदळ, एक पसा पाणी, फक्त जल अर्पण करतो आपण महादेवाला. आणि ते जल जर तुम्ही एखाद्या आजार, ज्या ठिकाणी आजार असेल त्या आजाराला जरी लावलं तरी तो आजार जर नष्ट होत असेल तर किती महती समजावी महाराज त्या भगवान शिवजींच्या नामाची. आणि त्यावेळी भगवंताला प्रार्थना करावी, देवा तुझं नाम एवढं गोड आहे तर तुझं रूप किती सुंदर असेल. आणि तुझं रूप जर सुंदर असेल तर त्याचं दर्शन मला कधी होणार. नाम तुम्हारा तारणहारा, कब तेरा दर्शन होगा. जिसकी रचना इतनी सुंदर, वो कितना सुंदर होगा, वो कितना सुंदर होगा.
शरण जर गेले तर शरणागताला ते आश्रय देतात. फक्त तुमचे कर्म सुंदर पाहिजे, कर्म पवित्र असायला हवे. जसे कर्म केले तसं फळ भोगावं लागतं महाराज. दोन मित्रांना एकदा एका राजाने बोलवलं. खूप चर्चे होते दोघं मित्रांचे गावात. म्हणे काही झालं तरी दोघांची जोडी काही फुटत नाही, दोघं एका विचाराचे. असं राजा म्हणतो दोघंही एका विचाराचे असू शकत नाही, कारण माणसाची मती जेवढ्या मूर्ती तेवढ्या त्यांच्या मती आहेत. मग दोघं मित्रांना बोलवलं आणि राजाने एक काम सांगितलं. एक काम करा, दोघांनी पहाटे 5 वाजेला आपल्या डोक्यावर 5-5 किलोचं ओझं घ्या आणि संध्याकाळी 5 वाजता येऊन मला भेटा. नगराला प्रदक्षिणा मारा. दोघं मित्र निघाले पहाटे 5लाच. एक विचार करतो 5 किलोचं ओझं डोक्यावर घेऊन फिरायला सांगितलंय, नगराला प्रदक्षिणा मारायची, काय करावं? त्याने काय केलं, रस्त्यात एक 5 किलोचा दगड पडला होता, तेवढा दगड आपल्या डोक्यावर घेतला, निघाला प्रदक्षिणा मारण्यासाठी. पण दुसरा मित्र विचार करतो 5 किलो ओझं सांगितलंय, दगड थोडी सांगितलंय. मग 5 किलो ओझं काही असू शकतं, मग काय ओझं घ्यावं? त्याने चांगला बारीक विचार केला. त्याने काय केलं, मस्त 4 भाकरी, एक पाण्याची बॉटल, त्याच्यावर चटणी मिरची ठेचा, असं एक 5 किलोचं गाठोडं बांधून घेतलं डोक्यावर. दोघांच्या डोक्यावर ओझं आहे, 5-5 किलोच आहे, पण ओझं कोणी कोणतं घ्यावं ही ज्याची त्याची बुद्धी ठरवत असते. आता दोघही प्रवास करतायत, दोघही नगराला प्रदक्षिणा मारतायत. दुपारची वेळ झाली, दोघांना भूक लागली. ज्याच्या डोक्यावर 5 किलोच्या ओझ्याच्या माध्यमातून भाकरी होत्या त्याने भाकरी सोडून खाल्ल्या, आणि ज्याच्या डोक्यावर दगड होता त्याने, तो काय दगड खाणार आहे का? याचा अर्थ असा आहे महाराज की कर्म प्रत्येकाला करावेच लागतात. कर्माचं ओझं प्रत्येकाच्या डोक्यावर आहेच. फक्त ते कर्म करत असताना चांगलं करावं की वाईट करावं, हे केलं तर याचा परिणाम काय होईल आणि ते केलं तर त्याचा परिणाम काय होईल, याचा सारासार विचार करण्यासाठी आमची बुद्धी तेवढी पवित्र असायला हवी. म्हणून ती बुद्धी श्रेष्ठ आणि पवित्र करण्यासाठी भगवत नामचिंतन हे कार्य करत असतं. काल आमच्या दीदीने एक भजन गायलं होतं, मला खूप आवडलं ते. मन को दीपक बना के बाती जला दी शिव नाम की, भोले बाबा मेरे हैं मैं बेटी हूँ महाकाल, भोले बाबा मेरे हैं मैं बेटी हूँ महाकाल, भोले बाबा मेरे हैं मैं बेटी हूँ महाकाल, भोले बाबा मेरे हैं महाकाल, मन सब तुझको अर्पण, ये कहती दुनिया सारी,
ज्या पद्धतीने लेकराला भूक लागली तर आईला पाना फुटावा, तसं भक्ताला आठवण आली तर भगवंताने धावत यावं, एवढं प्रेम असावं. आपलं प्रेम आहे भगवंतावर, नाही असं म्हणत नाही मी, पण कुठेतरी स्वार्थापोटी आहे. देवाने माझं बरं करावं म्हणून आपण मंदिरात जातो, देवाने माझं भलं करावं म्हणून आपण मंदिरात जातो, पण देवाने मला जीवदान दिलंय म्हणून मी त्याचं दर्शन घेतो, असा भाव असणं ही पवित्र भक्ती आहे. अहो, ज्याने नाकावर नथ करून दिली त्या नथ करणाऱ्याचे आपण किती आभार व्यक्त करतो. एका बाईने तिच्या नवऱ्याला आग्रह केला, म्हणे मला नथ करून द्या. आता तिकडे आमच्या चाळीसगाव पासून वरती कन्नड तालुका संभाजीनगर जिल्हा लागतो, त्या भागामध्ये अशा मोठ्या मोठ्या नथा असतात महिला मंडळाच्या नाकामध्ये. नाक एवढंच असतं, नथ एवढी असते. त्या बाईचा असा आग्रह, मला नथ करून द्या, मला नथ पाहिजे, नथ पाहिजे. आता तो म्हणे, अगं तुझं नाक तर बघ आधी, ते एवढंस नकटपटक नाक नथ मागते. त्याने आणली करून, एवढीशी, एवढी नको, एवढी पाहिजे. एवढी नथ करून आणली, घातली तिने नाकात. आता आमच्या महिला मंडळाचा स्वभाव असतो महाराज, जोपर्यंत कोणी तुम्हाला विचारत नाही की ही वस्तू केवढ्याची, तोपर्यंत आम्हाला समाधान नाही मिळत. हा, कुणीतरी विचारलं पाहिजे. तिने ती नथ घातली आणि गेली सब्जी मंडीमध्ये, भाजीपाला मार्केटमध्ये. असं नाकाचा झटका देते, मिरची केवढ्याची, टमाटे केवढ्याची, असं फक्त भाव काढत फिरते. सारा बाजार फिरली महाराज 4 वाजेपर्यंत. कोणीच विचारलं नाही की बाई तू नथ केवढ्याची घेतली, केव्हा केली. तिच्या नथेविषयी कोणी विचारलंच नाही तिला. 2 पिशव्या बाजाराच्या भरल्या, भाव विचारता विचारता. 1 किलो टोमॅटे मोजले की 2 उचलायचे, पिशवीत टाकायचे. हा, काही बरोबर नाही, तुझा माल उचल, नाही घ्यायचे मला. एखाद्या मुळाच्या दुकानावर गेली, 1 मुळा घेतला, पिशवीत टाकला, चालली पुढे. 2 पिशव्या भरल्या. संध्याकाळ झाली, कुणी विचारत नाही. एवढी कंटाळली, एवढी कंटाळली, शेवटी शेवटचं मार्केट बाकी होतं, मिरची मार्केट. त्या मिरचीच्या बाजारात गेली आणि 6 वाजले. 2 तास फिरले, तिथे कोणी विचारलं नाही. 6 वाजले, अंधार पडण्याची वेळ. एका मिरचीवाल्याची पूर्ण मिरची विकून झाली होती आणि तो जो बारदाना म्हणतात ना त्याला, गोनपाट वगैरे, हा, ते तो झटकत होता. तो झटकणार तेवढ्या तिथे जाऊन पोचली. त्याने ते झटकलं आणि मोठ्याने शिंक आली. शिंक आल्याबरोबर तिची नथ खाली पडली. तेव्हा तो झटकणारा म्हणतो, म्हणे मावशी, हा तुमचा नाकाचा मोती उचला, खूप सुंदर आहे. तो म्हणे, हा मोती विचारण्यासाठीच मी एवढं फिरत होती बाबा. सज्जनो, स्वभाव असतो आमचा. आणि त्यातल्या त्यात सण कोणताही असू द्या, ज्या सणामध्ये महिला मंडळाने जर सहभाग घेतला तर तो सण अधिक गोड होत असतो, अधिक आनंद, अधिक उत्साह. ज्या घरामध्ये लक्ष्मी नसेल, ज्या घरामध्ये श्री नाही, त्या घरामध्ये सण आला काय, सण गेला काय, काही फरक पडत नाही. तर आजचा सण फार सुंदर, विशेष आहे. आजच्या या पवित्र मकर संक्रांतीच्या तर सगळ्यात आधी तुम्हाला भरपूर शुभेच्छा माझ्याकडून. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. तिळगुळ सांडू नका आमच्याशी. तुम्ही भांडलं तर आमचं कसं होणार मग. आणि ऐका, या ठिकाणी तज्ञांचं असं मत आहे की संक्रांतीच्या सणावर कोणत्या राशीने काय दान करावं, दानाचं खूप महत्व आहे. सर्वांसाठी त्या राशीनुसार दान सांगितलं गेलंय. मेष रास ज्यांची असेल त्यांचा स्वामी मंगळ आहे आणि स्वामी मंगळ असल्यामुळे त्यांनी लाल वस्तू दान करावी, लाल रंगाची. मग ती मिरची असते तरी चालते, हा, लाल असते ती. लाल वस्तू त्यांनी दान करावी. वृषभ रासवाले जे आहेत त्यांनी पांढरी वस्तू दान करावी. त्यामध्ये तीळ असेल, तांदूळ असेल, पांढऱ्या रंगाचं तूप असेल, पेढे असतील, जो पांढऱ्या रंगाचा पदार्थ असतो तो. मिथुन राशीचे जे काही आहेत त्यांनी हिरव्या रंगाचं वस्त्र असेल, काही एखादी वस्तू असेल, हिरवा रंग दान करावा. कर्क राशीवाल्यांनी दुधाचे पदार्थ दान करावे. सिंह राशीवाल्यांनी गुळ, मध, शेंगदाणे हे पदार्थ दान करावे. कन्या राशीवाल्यांनी मूग किंवा मुगाची खिचडी किंवा शिदा एखाद्या अनाथ आश्रमामध्ये जर तुम्हाला दान करायचं असेल
तर त्या ठिकाणी तुम्ही सप्तधान्य सुद्धा दान करू शकतात. तुळ रासवाल्यांसाठी तांदूळ दान सांगितले. वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी लाल रंगाचे कपडे किंवा गरम कपडे, लाल रंगाच्या वस्तू किंवा महिला मंडळ हळदी कुंकू एकमेकाला वाहतातच, त्या लाल रंगामध्ये कुंकवाचं दान सुद्धा येतं. नंतर धनु राशीच्या व्यक्तींनी पिवळ्या रंगाचे पदार्थ दान करावे. हरभऱ्याच्या डाळीपासून बनलेले जे असतील ते, किंवा फुलं, पिवळी फुलं किंवा पिवळी फळं. मीन राशीवाल्यांसाठी सुद्धा मोहरीचे पदार्थ, मोहरीचं तेल किंवा पिवळ्या रंगाच्या वस्तू, असा विस्तार सगळा त्या ठिकाणी सांगितला जातो. तर सज्जनो, या ठिकाणी दानाचं महत्व अनन्यसाधारण आहे. का दान करावं त्यामागचं कारण आहे की आपण जर एखाद्या व्यक्तीला दान केलं आणि त्या व्यक्तीने आपण दिलेल्या वस्तूचा वापर केला, त्याने आशीर्वाद दिला, तर त्या आशीर्वादाचं फळ आपल्या कुटुंबाला मिळतं. एका व्यक्तीमुळे साऱ्या परिवाराला आशीर्वाद प्राप्त होतात, म्हणून दान करावं. पण ऐका, दान करत असताना आपण दान कुणाला करतो याची सुद्धा जाणीव असावी. ज्याला भूक आहे त्याला जर तुम्ही भोजन भरवणार तर ती व्यक्ती तुम्हाला आशीर्वाद देईल. पण ज्याचं आधीच पोट भरलंय त्याला तुम्ही म्हणाल घ्या ना, खा ना, तुम्हाला कुठं घरी भेटतं, घ्या, असं जर असेल तर. म्हणून दान करणारा दानी आणि घेणारा याचक दोघही समाधानी वृत्तीचे असावे. घेणाराही लोभी नसावा आणि देणाराही कंटाळलेला नसावा. म्हणून दानाचं महत्व आहे. तर या ठिकाणी गेल्या 5-6 वर्षापासून आमच्या ठिकाणी देवळीला श्री संत तुकोबाराय वारकरी शिक्षण संस्था कार्यरत आहे. त्या संस्थेमध्ये आपले काही विद्यार्थी आहेत. किरण भाऊ, संजय भाऊ ते आमच्याकडे आले होते तेव्हा सुद्धा विद्यार्थी होते, अजूनही आहेत. ज्या मुलांची परिस्थिती गरिबीची आहे, जे शिक्षणासाठी कुठे बाहेर पैसे भरून जाऊ शकत नाही, असे विद्यार्थी आपल्या संस्थेमध्ये शिक्षण घेतात. सर्वसाधारण परिस्थितीचे मुलं आहेत. बिचारे 99% मुलं असे आहेत की ज्यांचा बाप 24 तास पिऊन पडलेला असतो. ते मुलं वारकरी शिक्षण संस्थेमध्ये शिकतात. सगळ्यात मोठा आग्रह त्यांचा आईचा असतो, ताई, माझा संसार तर गेला, व्यसनामध्ये वाहून गेला, पण माझ्या मुलाचा संसार चांगला व्हावा, म्हणून तुमच्या सानिध्यामध्ये मुलं शिकतील, घडतील, एक अपेक्षा असते माय माऊलीला. कोणत्याच आईला वाटत नाही की आपला मुलगा बिघडावा. म्हणून ते मुलं आपल्याकडे शिकतायत. जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही सप्तधान्य विद्यार्थ्यांसाठी दान करू शकतात. आपला जो काही भंडाऱ्याचं जे धान्य तुम्ही आणलं त्या ठिकाणी ते भाऊन त्यांनी सांगितलं त्यानुसार भंडाऱ्याचं धान्य त्या ठिकाणी आहे. पण ज्यांना संस्थेच्या मुलांना दान करायचं असेल ते या ठिकाणी या स्टेज जवळ आणू शकतात. ज्यांची इच्छा असेल त्यांनी आणा, सर्वांनीच आणा असं मी म्हणणार नाही. तुम्ही आणलेलं धान्य वारकरी शिक्षण संस्थेच्याच कामाला येणारे. म्हणून हस्तो पवित्रो यदि दान पुण्यम, पादो पवित्रो यदि तीर्थयात्रा, कंठो पवित्रो यदि नाम घोषो, हृदयो पवित्रो यदि ब्रह्मनिष्ठा. आपल्याकडे उद्याचा दिवस आहे. आता या सत्रानंतर अर्ध्या तासानंतर आपल्याला 12 ज्योतिर्लिंगाची कथा श्रवण करायची. ती कथा झाली की त्यानंतर व्यासपूजन, ग्रंथपूजन होईल. सर्वांनी जे जे मंडळी 7 दिवसापर्यंत कथा श्रवणाला येतात त्या सर्वांनी ग्रंथपूजन, व्यासपूजन करायचंय. त्यानंतर आरती होईल. आरती झाली की प्रसाद होईल. आणि नंतर तुम्ही रात्री कीर्तनाला येताना जरी सप्तधान्य आणलं किंवा उद्या सकाळी काल्याच्या कीर्तनापर्यंत आणलं तरी सुद्धा चालेल. या सर्वांनी या सूचनेची नोंद घ्यावी. सज्जनो, ऐका, आता या ठिकाणी पुढची कथा फार सुंदर आहे. एकदा देवतांचे गुरु बृहस्पती आणि इंद्र दोघांनी चर्चा केली. त्या चर्चेमध्ये एक निष्कर्ष असा निघाला की प्रत्येक देवाला प्रसन्न करण्यासाठी कठोर जप, तप, उपासना कराव्या लागतात. पण भोळ्यांची भोळी देवता आहे भगवान महादेव. म्हणे एक साधक तर असा होता की महादेवाला काय अर्पण करावं सारखा विचार करत होता. आणि विचार करत असताना तो बिचारा आदिवासी समाजाचा, अरण्यामध्ये, जंगलामध्ये राहणारा, पूजा कशी करावी
नैवेद्य कसा बनवावा, महादेवाचं तप कसं करावं, कोणता मंत्र म्हणावा, त्याला काहीच माहित नाही. फक्त त्या शिवपिंडीजवळ बसून राहायचा आणि शिवपिंडीकडे पाहता 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 त्याच्या डोळ्यातून प्रेमाचे अश्रू प्रवाहित होऊ लागले. भगवान महादेवाने त्याची परीक्षा घ्यायचं ठरवलं. हा ना माझा जप करतो ना, तप करतो ना, उपवास करतो, काहीच करत नाही, पण तरी एवढं याचं प्रेम आहे माझ्यावर, पण एकदा पाहू याची परीक्षा. तर महादेवाच्या पिंडीवर त्याने असे 2 नेत्र, 2 डोळे आपल्या हाताने काढले. आपल्याला जसं सजवता येईल तशा पद्धतीने त्याने सजवलं. महादेवांच्या एका डोळ्यातून रक्त वाहताना त्याला दिसलं. महादेवांची ती लीला होती. त्याने एक हात असा त्या डोळ्याला लावला की माझ्या भोलेनाथांच्या नेत्रातून रक्त का वाहतंय. हात लावला तर त्याचा हातही ओला चिंब होईल एवढं ते रक्त प्रवाहित होऊ लागलं. त्याच्या लक्षात आलं की भोलेनाथांच्या एका डोळ्याला काहीतरी इजा झाली. त्याचं हृदय मोठं द्रवलं आणि त्याने विचार केला, जर महादेवांचा एक डोळा, एका डोळ्यातून रक्त वाहत असेल तर मी माझा डोळा का तिथे लावू नये. म्हणून त्याने आपल्या कमरेला खोचलेल्या त्या शस्त्राने स्वतःचा डोळा काढला आणि महादेवाच्या पिंडीला लावला. भोलेनाथ प्रसन्न झाले. पण एवढ्यावर महादेव थांबले नाही. पुन्हा महादेवांच्या पिंडीच्या दुसऱ्या डोळ्यातून रक्त वाहू लागलं. तर त्या व्यक्तीने काहीही विचार न करता आपला दुसरा डोळा सुद्धा शस्त्राने काढला, महादेवाच्या पिंडीला समर्पित केला. भगवान देवादिदेव महादेव त्याच्यावर प्रसन्न झाले आणि म्हणतात की बाळा माग, तुला काय मागायचं. वरमरुही वरमरुही. त्या भक्ताने दुसरं तिसरं काहीच न मागता फक्त ज्ञान मागितलं. महादेवा, तुमची स्तुती करण्यासाठी माझ्या जीवनामध्ये ज्ञानाची अपूर्णता आहे. तुम्ही ज्ञानाची देवता आहात, मला ज्ञान प्रदान करा. कोण काय वाहतो त्यापेक्षा कोण किती श्रद्धेने वाहतो हे फार महत्वाचं आहे. देवगुरु बृहस्पती इंद्राला सांगतात, म्हटले इंद्रा, भगवान महादेवांना प्रसन्न करण्यासाठी तू तुझ्या समुद्र मंथनातील 14 रत्न जरी अर्पण केले ना तरी कदाचित महादेव प्रसन्न होणार नाही. पण तू जर श्रद्धेने त्यांच्या चरणावर वंदन केलं, तुझा नम्र भाव पाहून ते नक्की प्रसन्न होतील. इंद्राने सांगितलं, मग चला ना आपण जाऊया कैलास पर्वतावर महादेवांचं दर्शन घेण्यासाठी. देवगुरु बृहस्पती आणि इंद्र दोघही निघाले. तोपर्यंत भगवान महादेवच त्यांची परीक्षा घेण्यासाठी तयार. महादेव एका वैराग्याचं रूप घेतात आणि त्यांना वाटेत अडवतात. इंद्राने महादेवांना ओळखलं नाही. इंद्र संतप्त झाला, म्हणे मी देवतांचा राजा आणि तुम्ही माझा मार्ग अडवतात, कोण आहात तुम्ही. मोठा क्रोध करू लागला, अपशब्द बोलू लागला. महादेवांच्या चेहऱ्यावरचं गांभीर्य, शांतता पाहिल्यानंतर बृहस्पतींनी ओळखलं आणि बृहस्पती शरण जातात. बृहस्पती महादेवांना ओळखतात, त्यांना नमस्कार करतात. इंद्र सुद्धा महादेवांना नमस्कार करू लागला आणि क्षमा मागू लागला. नमो देवाधिदेवाय महादेवाय चात्मने महेश्वराय प्रभवे त्र्यंबकाय कपर्दिने दीनानाथाय विभुवे नमोऽन्धक विशुदिने त्रिपुरध्याय शर्वाय ब्रह्मणे परमेष्टिने. बघा भोलेनाथ किती कृपा करतात. देवगुरु बृहस्पतींनी स्तुती केली, त्यांच्यावर प्रसन्न झाले. इंद्राने अपमान केला, पण नंतर इंद्र शरणागतीला आला तरी इंद्रावर सुद्धा प्रसन्न झाले. याचा अर्थ असा आहे, जो शरण आला त्याचं तर भलं करतातच, पण जो चुकला आणि चुकल्यानंतर शरण आला तरी सुद्धा महादेव त्याच्यावर प्रसन्न होतात. म्हणून भगवान भोलेनाथांना प्रसन्न करण्यासाठी एकच पर्याय, एकच उपाय आहे, ते म्हणजे त्यांचं भजन. सर्वांनी आता सुंदर भजनाचा आनंद घेऊया. 2 मिनिटाचं भजन झालं की अर्ध्या तासाचा ब्रेक होईल आणि त्यानंतर 12 ज्योतिर्लिंगाच्या कथेला प्रारंभ होईल. शिवशंकर भोले गले में नाग डोले, जटा में से गंगा बहाए, जटा में से गंगा बहाए. उभं राहा बरं आपापल्या जागेवर. भोले गले में नाग डोले, उभे राहा, उभे राहा. जटा में से गंगा बहाए, जटा में से गंगा बहाए. सर्वांनी भजनाचा आनंद घ्या.
याच ठिकाणी याच जागी वेळेवर उपस्थित राहायचं.